गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर सेकंड इयर BComमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण टॉपिक सुरू केलेला आहे होल्डिंग कंपनी. होल्डिंग कंपनीचा इंट्रोडक्टरी लेक्चर आपले झालेले आहे, जिथं आपण वर्किंग नोटचे सुद्धा लेक्चर घेतलेले आहे आणि वर्किंग नोटचा लेक्चर झाल्यानंतर आजपासून आपण सुरू करत आहोत पहिला प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरच दिसत आहे आणि त्याचं सोल्युशन सुद्धा आपण स्क्रीनवरच घेणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून व्यवस्थित व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि समजून घ्या की प्रॉब्लेम सोडवण्याची टेक्निक काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून एक सजेस्ट करेल की होल्डिंग कंपनीचा प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर मी जो लेक्चर घेतलेला आहे वर्किंग नोटचा तो व्यवस्थित बघा. तो लेक्चर समजल्यानंतर तुम्ही होल्डिंग कंपनीचे सगळे वर्किंग नोट्स इझिली सोडू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि जास्तीत जास्त शेअर करत चला, कारण विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त DNA कॉमर्स. आणि नोटिफिकेशन्स बेल आयकॉनला प्रेस करत चला, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळू शकतील. आजपासून आपण पहिला प्रॉब्लेम घेत आहोत. व्यवस्थित समजून घ्या, आपण डिटेलमध्ये जाणार आहोत. A लिमिटेड ॲक्वायर म्हणजे खरेदी करणे 16,000 इक्विटी शेअर्स ऑफ B लिमिटेड. A लिमिटेडने 16,000 शेअर्स खरेदी केले B लिमिटेडचे. मग जी कंपनी दुसऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करते त्या कंपनीला मोर दॅन 50% पेक्षा जास्त शेअर्स खरेदी करते त्या कंपनीला आपण म्हणतो होल्डिंग कंपनी. मग A लिमिटेडने खरेदी केले याचा अर्थ A कंपनी झाली होल्डिंग आणि B झाली सबसिडरी. कोणत्या तारखेला शेअर्स खरेदी केले ती डेट ऑफ शेअर्स परचेस ही खूप महत्त्वाची असते. मग इकडे लक्ष द्या, ऑन 31 मार्च 2025 कधी खरेदी केले अंडरलाईन करा. 31 मार्च 2025 रोजी शेअर्स खरेदी केले. 31 मार्च 2025 इट इज द क्लोजिंग डेट ऑफ द इयर. ही एंडिंग डेट आहे. क्लोजिंग डेटला शेअर्स खरेदी केले. लक्षात घ्या, नोट डाऊन करून ठेवा. ज्या वेळेस होल्डिंग कंपनी लास्ट डेला शेवटच्या दिवशी क्लोजिंग डेटला सबसिडरी कंपनीचे शेअर्स खरेदी करते तेव्हा तो एंटायर प्रॉब्लेम फक्त आणि फक्त कॅपिटल प्रॉफिटसाठी आपण कॅल्क्युलेट करणार. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये पूर्ण वर्ष कॅपिटल प्रॉफिट म्हणून आपण घेणार, रेव्हेन्यू प्रॉफिट आपण सोडवणार नाही. कसं मी तुम्हाला वर्किंग नोटमध्ये शिकवणारच आहे. त्या व्यतिरिक्त जे ॲडजस्टमेंट आहे त्यांना स्टार करून घ्या. The directors are advised that land and building of B Limited are undervalued by ₹20,000 and plant and machinery are overvalued by ₹10,000. Undervalue, overvalue या ॲडजस्टमेंट आहे. इंट्रोडक्टरी वर्किंग नोटच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. अंडरव्हॅल्यू म्हणजे ॲप्रिसिएशन वाढणार, ओव्हर व्हॅल्यू म्हणजे डेप्रिसिएशन व्हॅल्यू कमी होणार. मग अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यू लँड अँड बिल्डिंगवर आलेली आहे आणि प्लांट अँड मशिनरीवर आलेली आहे, त्यांना स्टार करून घ्या. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्सवर ॲडजस्टमेंट आहे 12,000 रुपये ड्यू फ्रॉम B लिमिटेड. मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये शिकवलं होतं की क्रेडिटर्स बिल्स पेबल यांच्यावर इंटर कंपनी ओईंगचे ॲडजस्टमेंट असतात, एकमेकांना ते देणे घेणे असतात. मग क्रेडिटर्सला ॲडजस्टमेंट आहे त्याला स्टार करा. बिल्स पेबलला पण बघा, इथं 3,000 रुपये A कडून घेणं आहे आणि बिल्स रिसिवेबल 3,000 रुपये Bला देणं आहे. तर या पद्धतीने बिल्स पेबलला पण स्टार करून ठेवा. या दोन यांच्यावर इंटर कंपनी ओईंगची ॲडजस्टमेंट आहे आणि यांच्यावर अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यूची ॲडजस्टमेंट आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडूया. प्रॉब्लेममध्ये आपल्याला कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची आहे. शेवटी कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट इट इज अ बॅलन्स शीट ऑफ होल्डिंग अँड सबसिडरी कंपनी. सबसिडरी आणि होल्डिंगचं कंबाईन बॅलन्स शीट याला म्हणतात कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. तो आपण नंतर बनवणार. याच्या अगोदर आपल्याला सोडवाव्या लागतील वर्किंग नोट. मग चला वर्किंग नोटमध्ये. तर आता हे क्लोज करून घेतो, फक्त लक्षात ठेवा कशावर ॲडजस्टमेंट होत्या. वर्किंग नोटमध्ये आपण जाऊ आणि वर्किंग नोट पहिली आपण सोडवणार. विद्यार्थी मित्रांनो, पहिली वर्किंग नोट आपल्याला रेशोची सोडवायची. रेशो म्हणजे तिथं आपण टाईम रेशो कॅल्क्युलेट करणार आणि ॲक्विजिशन रेशो कॅल्क्युलेट करणार. मग हेडिंग द्या वर्किंग नोट्स. आणि पहिला रेशो आपण कॅल्क्युलेट करणार टाईम रेशो. मग पहिला रेशो आपण कॅल्क्युलेट करणार टाईम रेशो. टाईम रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर मी लेक्चरमध्ये घेतलं होतं, नोट्सच्या लेक्चरमध्ये, की 2 डेट लिहा, ओपनिंग डेट ऑफ द इयर अँड क्लोजिंग डेट. मग 31 मार्चला जर इयर संपत असेल तर इयर सुरू कधी होत असेल 1 एप्रिल 2024. मग पहिली डेट लिहा 1/4/2024 आणि क्लोजिंग डेट शेवटी लिहा 31/3/2025. आता एक लक्षात घ्या, या दोघांच्या मध्ये लिहायची डेट ऑफ परचेस. डेट ऑफ परचेसला आपण अंडरलाईन केली होती. डेट ऑफ परचेस सुद्धा तीच आहे 31/3/2025. मग एक लक्षात घ्या,
शेवटच्या दिवशी शेअर्स खरेदी केले, आपण म्हणतो डेट ऑफ परचेसच्या अगोदर कॅपिटल प्रॉफिट असतो, डेट ऑफ परचेसच्या नंतर रेव्हेन्यू प्रॉफिट असतो, परंतु 1 एप्रिल ते 31 मार्च या टाईमला जर तुम्ही काउंट केलं तर टोटल 12 महिने भरतात. म्हणजे 12 महिने म्हणजे पूर्ण वर्ष फक्त आणि फक्त काय आहे, कॅपिटल प्रॉफिट आहे. पूर्ण वर्ष काय आहे, कॅपिटल प्रॉफिट आहे. इथं टाइम पिरियड 0 आहे, म्हणजे इथं काय रेव्हेन्यू प्रॉफिट येणार नाही. जेव्हा जेव्हा नोट डाऊन करून ठेवा, जेव्हा जेव्हा होल्डिंग कंपनी लास्ट डेला शेअर्स खरेदी करणार तेव्हा फक्त कॅपिटल प्रॉफिटचीच वर्किंग नोट सोडवा, रेव्हेन्यू प्रॉफिटची वर्किंग नोट सोडवू नका. पहिला नियम. आता दुसरं, आपल्याला इथं समजलं की पूर्ण वर्ष कॅपिटल प्रॉफिट आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट आपण घेणार नाही. दुसरा आता रेशो काढा, ॲक्विजिशन रेशो. ॲक्विजिशन रेशो असतो होल्डिंग आणि मायनॉरिटीमध्ये. मग दुसरा रेशो कॅल्क्युलेट करत असताना आपण घेणार पहिल्यांदा टोटल शेअर्स ऑफ, कुणाचे टोटल शेअर्स, सबसिडरी कंपनीचे. मग सबसिडरी कंपनीचे टोटल शेअर दिले जात नाही, ते आपल्याला सोडवायचे. कसं, सबसिडरी कंपनी बी लिमिटेड आहे, त्याचं कॅपिटल बघायचं 2 लाख आणि प्रत्येक शेअर कितीचं आहे, 10 रुपयाचं. मग काय करायचं, टोटल शेअर्स ऑफ बी लिमिटेड 2 लाख कॅपिटल भागिले 10 रुपये प्रत्येक शेअर. मग किती येतं बघा, कॅल्क्युलेटरवर जर केलं तर किती येतात, 20,000 शेअर्स. टोटल शेअर्स किती आले, 20,000. बी लिमिटेडकडे 20,000 शेअर्स आहे. मग पुढच्या ओळीवर सेंटरला लिहा 20,000. आता हे 20,000 शेअर्स दोघांमध्ये वाटायचे. कुणा दोघांमध्ये, होल्डिंगमध्ये. होल्डिंग कोण आहे, ए लिमिटेड, आणि दुसरा कोण असेल, मायनॉरिटी. मग 20,000 पैकी होल्डिंगने किती शेअर्स खरेदी केले ते दिलेलं होतं. होल्डिंग कंपनीने 16,000 शेअर्स खरेदी केले. मग होल्डिंग कंपनीच्या खाली लिहा 20,000 पैकी 16,000 जर होल्डिंगने खरेदी केले तर 20मधून 16 गेले, शिल्लक किती राहिले, 4,000. ते कुणाच्या नावावर दाखवायचे, मायनॉरिटी. ते कोणी खरेदी केलेले असतील, मायनॉरिटी. संपलं. आता होल्डिंगने किती खरेदी केले, मायनॉरिटीने किती खरेदी केले यांचा रेशो काढा. जितके 0 इथं कट होतील तितके इथं 0 कट करा. 3 0 कट झाले, शिल्लक राहिले 16 आणि 4. याला एक 4नेच भाग जातो, 4 1 4, 4 चौक 16. रेशो आला होल्डिंगचा आणि मायनॉरिटीचा 4:1. हा रेशो खूप महत्त्वाचा आहे. मग 4:1 हा रेशो आला. आता वर्किंग नोट सोडवा. वर्किंग नोट नंबर 1, कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट या दोनच वर्किंग नोट खूप महत्त्वाचे आहे. कॅपिटल प्रॉफिट ऑब्लिक लॉस, कोणती पण येऊ शकते, प्रॉफिट किंवा लॉस. उत्तर जर शेवटी पॉझिटिव्ह आलं तर प्रॉफिट आणि मायनसमध्ये आलं तर लॉस. आता कॅपिटल प्रॉफिट कसा सोडवायचा, पहिल्यांदा लक्ष द्या. कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं, पहिले फक्त ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर जर पूर्ण वर्ष कॅपिटल प्रॉफिट असेल किंवा काही भाग कॅपिटल प्रॉफिट काही भाग रेव्हेन्यू प्रॉफिट असेल तर क्लोजिंग बॅलन्सेस घ्या. आता ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स कुणाचे घेऊ सर, तर रिझर्व आणि सरप्लस यांचेच बॅलन्स बघायचे, बाकी कुणाचेच नाही. रिझर्व आणि सरप्लस आणि प्रॉफिट अँड लॉस सुद्धा त्याच्यामध्येच येतो. मग फक्त रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस यांचेच बॅलन्स बघायचे, बाकी नाही. लायबिलिटी बघायच्या नाही, असेट बघायच्या नाही, शेअर कॅपिटल बघायचं नाही. कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये फक्त बॅलन्सेस लिहिले जातात. कशाचे, रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस आणि जनरल रिझर्व वगैरे, रिझर्व फंड वगैरे जे असतील. मग अगोदर लिहा ओपनिंग बॅलन्स. आता इथं बॅलन्स शीटमध्ये जे बॅलन्स असतात ना हे क्लोजिंग असतात. 31 मार्च म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आहे. अगोदर आपल्याला ओपनिंग पाहिजे. मग इथं बॅलन्स शीटमध्ये जर ओपनिंग बॅलन्स जर नाही मिळाले आपल्याला तर आपण आपली खात्री करून घ्यायची की ओपनिंग बॅलन्सेस ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहे का, दिलेले असतील तर लगेच रेकॉर्ड करायचे. मग आपण पूर्ण प्रॉब्लेम वाचला, ओपनिंग बॅलन्सेस काही दिलेले नाही, जनरल रिझर्वचा पण नाही आणि प्रॉफिट अँड लॉसचा पण नाही. मग ओपनिंग बॅलन्सेस नाही. आता क्लोजिंग बॅलन्स. सर क्लोजिंग बॅलन्सचा प्रश्न असा आहे की ओपनिंग बॅलन्स फक्त कॅपिटल प्रॉफिटमध्ये लिहितात, पण क्लोजिंग बॅलन्स तुमचे कॅपिटल प्रॉफिटमध्ये पण येऊ शकतात, रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये पण येऊ शकतात. या प्रॉब्लेममध्ये पूर्ण वर्ष कॅपिटल प्रॉफिट आहे, तर लक्षात घ्या जेव्हा जेव्हा पूर्ण वर्ष कॅपिटल प्रॉफिट असेल तर रेव्हेन्यू प्रॉफिट सोडवायचा नाही. म्हणजे क्लोजिंग बॅलन्स सुद्धा फक्त याच वर्किंग नोटमध्ये लिहायचे, बाकीच्या रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये येणार नाही. मग क्लोजिंग बॅलन्स सुद्धा याच वर्किंग नोटमध्ये लिहा. मग जनरल रिझर्व. मग नंबर 1 जनरल रिझर्व. आता हे बॅलन्सेस लिहित असताना फक्त सबसिडरी कंपनीचे बॅलन्सेस लिहायचे, होल्डिंगचे नाही. मग जनरल रिझर्व सबसिडरी कंपनी आपली बी लिमिटेड आहे, किती, 1,20,000. पूर्णच्या पूर्ण याच वर्किंग नोटमध्ये लिहा, कारण रेव्हेन्यू प्रॉफिट वर्किंग नोट आपण बनवणार नाही. जनरल रिझर्व नंतर प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स, रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉसचे बॅलन्स एकमेकांमध्ये लिहायचे आणि हे बॅलन्स लायबिलिटीला दिले तर फक्त ॲड करायचे, प्रॉफिट अँड लॉस. मग प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स फक्त सबसिडरी कंपनीचा 36,000.
काय करणार, ॲड करणार. फक्त एक लक्षात घ्या, प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स जर असेटला दिला तर तो डेबिट बॅलन्स असतो, लॉसचा बॅलन्स तो फक्त लेस करायचा. लायबिलिटीचा प्रॉफिट अँड लॉस नेहमी ॲड करायचा. मग 21 आणि 36 एवढे दोनच बॅलन्स दिले, फक्त रिझर्व्ह आणि प्रॉफिटचेच बॅलन्सेस घ्यायचे, बाकी काहीच घ्यायचं नाही. मग यांची टोटल करा, यांची टोटल आली 1,56,000. ओपनिंग बॅलन्सेस नव्हते, फक्त क्लोजिंग बॅलन्स होते आणि पूर्ण वर्ष कॅपिटल प्रॉफिट आहे म्हणून आपण याच्यात क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड केले. या व्यतिरिक्त कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटमध्ये 2 ॲडजस्टमेंट सोडवल्या जातात. त्या मी तुम्हाला लेक्चरमध्ये, इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये शिकवलं होतं, अंडर व्हॅल्यू आणि ओव्हर व्हॅल्यू ऑफ असेट, आणि त्या दोन्ही ॲडजस्टमेंट आलेले आहे. मग अंडर व्हॅल्यू आणि ओव्हर व्हॅल्यू जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये विचारलं जाणार, ती ॲडजस्टमेंट फक्त कॅपिटल प्रॉफिट पहिल्या वर्किंग नोटमध्ये सोडवा. अंडर व्हॅल्यू म्हणजे ॲप्रिसिएशन वाढणार आणि ओव्हर व्हॅल्यू म्हणजे डेप्रिसिएशन. अंडर व्हॅल्यू नेहमी ॲड करा, ॲड अंडर व्हॅल्यू ऑफ. आता कोणती अंडर व्हॅल्यू दिली बघा, लँड अँड बिल्डिंग ऑफ बी लिमिटेड आर अंडर व्हॅल्यू. लँड अँड बिल्डिंग अंडर व्हॅल्यू आहे, लँड अँड बिल्डिंग शॉर्टमध्ये लिहितोय मी. मग ती ॲड करा. किती अंडर व्हॅल्यू सांगितली, 20,000. आणि ओव्हर व्हॅल्यू लेस करा, ओव्हर व्हॅल्यू ऑफ. ओव्हर व्हॅल्यू कोणती दिली, प्लांट अँड मशिनरी. मग ओव्हर व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी शॉर्टमध्ये लिहितोय मी, ती लेस करा. ती किती दिली, 10,000. जी अंडर व्हॅल्यू दिली ती ॲड करा, जी ओव्हर व्हॅल्यू दिली ती लेस करा. आता 56 आणि 20 76 आणि त्याच्यातून 10 वजा करा, म्हणजे शिल्लक राहिले 1,66,000. कॅल्क्युलेटरवर करा तुम्ही. आता हे उत्तर मग प्लसमध्ये आलं का मायनसमध्ये आलं, प्लसमध्ये आलं, पॉझिटिव्ह आलं, तर याला नेहमी द्या नाव कॅपिटल प्रॉफिट. मग कॅपिटल प्रॉफिट आपल्याला मिळाला 1,66,000. इतक्या सोप्या पद्धतीने ही वर्किंग नोट सोडवतात. 1,66,000 कॅपिटल प्रॉफिट आला की पुढच्या ओळीवर तो सेंटरला लिहा आणि होल्डिंग आणि मायनॉरिटीमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. मग होल्डिंग कोण, ए लिमिटेड, मायनॉरिटी, आणि होल्डिंग आणि मायनॉरिटीचा रेशो आपण काढलेला आहे 4:1. मग या रेशोनुसारच द्यायचं 4 आणि 1. मग 4 आणि 1 टोटल किती होतात, 5. मग टोटल रेशो होतो 5. टोटल रेशोने टोटल अमाऊंटला भागायचं. मग 1,66,000 भागिले 5. उत्तर आलं 1,66,000 भागिले 5. आन्सर आलं 33,200. भाग दिल्यानंतर जो आन्सर येणार आहे तो 1 शेअर असणार आणि 1 शेअर कुणाचा आहे, मायनॉरिटीचा. मायनॉरिटीला लिहा 33,200. 33,200चा 1 शेअर आहे, गुणिले होल्डिंगला 4 शेअर द्यायचे, मग गुणिले 4 1,32,800. रेशोनुसार तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करता आलं पाहिजे. मग किती आलं, 1,66,000 पैकी 1 भाग 33,200 मायनॉरिटीला दिला आणि 4 शेअर 1,32,800 होल्डिंगला दिले. या पद्धतीने कॅपिटल प्रॉफिटची वर्किंग नोट संपली. दुसरी वर्किंग नोट रेव्हेन्यू प्रॉफिट आपण सोडवणार नाही, कारण शेवटच्या दिवशी शेअर खरेदी केले, पूर्ण वर्ष कॅपिटल प्रॉफिट आपण दाखवत आहोत. परत सांगतो, कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटमध्ये अगोदर ओपनिंग बॅलन्स लिहा, जनरल रिझर्व्ह प्रॉफिट अँड लॉसचे. ओपनिंग बॅलन्स दिले नाही तर क्लोजिंग बॅलन्स लिहा. क्लोजिंग बॅलन्स पूर्ण लिहून टाकले आपण, कारण पूर्ण वर्ष कॅपिटल प्रॉफिट आहे. क्लोजिंग बॅलन्स लिहिल्यानंतर जर अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यूचे ॲडजस्टमेंट असतील तर ॲड लेस करा, संपली वर्किंग नोट. आता दुसरी वर्किंग नोट, रेव्हेन्यू प्रॉफिट आपण सोडवणार नाही. मग आपली दुसरी वर्किंग नोट डायरेक्ट सोडवा, मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट कंसामध्ये MI. MI म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. MI म्हणजे काय, मुंबई इंडियन्स नाही ती. MI म्हणजे मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे द आउटसाइडर हू परचेज द रिमेनिंग शेअर्स ऑफ सबसिडरी कंपनी. होल्डिंगने खरेदी केल्यानंतर सबसिडरी कंपनीकडे जे शिल्लक शेअर्स राहतात ते खरेदी करणारे व्यक्ती म्हणजे मायनॉरिटी. मग 20,000 शेअर्स आपण टोटल काढले होते सबसिडरीचे, टोटल 20,000 शेअर. त्याच्यापैकी होल्डिंगने 16,000 खरेदी केले, मायनॉरिटीने किती खरेदी केले, 4,000. मग मायनॉरिटीने खरेदी केलेले शेअर्स मायनॉरिटीमध्ये घ्या. म्हणजे पहिली सुरुवात करायची, शेअर्स परचेज बाय, नेहमी अशी सुरुवात करा, शेअर्स परचेज बाय मायनॉरिटी. मग किती शेअर्स खरेदी केले, कंसामध्ये लिहा 4,000, गुणिले प्रत्येक शेअर कितीचा आहे, फेस व्हॅल्यू 10 रुपये. मग कॅल्क्युलेटरवर करा, 4,000 गुणिले 10, उत्तर आलं 40,000 आलं. आता याच्यानंतर या मायनॉरिटीच्या शेअरमध्ये कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट मधला मायनॉरिटीचा शेअर ॲड किंवा लेस करायचा. जेव्हा जेव्हा वर्किंग नोट प्रॉफिटची असेल मायनॉरिटीचा शेअर ॲड करा.
वर्किंग नोट लॉसची असेल तर मायनॉरिटीचा शेअर लेस करायचा. आता वर्किंग नोट प्रॉफिटची आहे तर हा मायनॉरिटीचा शेअर, फक्त मायनॉरिटीचा, सर्कल मी करून घेतो, तुम्ही सर्कल नका करू. मायनॉरिटीचा शेअर किती आहे 33,200. हा मायनॉरिटीचा शेअर मायनॉरिटीला द्यायचा. मग प्रॉफिटची वर्किंग नोट असेल तर मायनॉरिटीचा शेअर ॲड करायचा. ॲड MI शेअर कशामधले? कॅपिटल प्रॉफिट. मायनॉरिटीचा शेअर कॅपिटल प्रॉफिटमध्ये किती? 33,200. ॲड करा. आता जसं कॅपिटल प्रॉफिटमधला मायनॉरिटीचा शेअर घेतला तसाच रेव्हेन्यू प्रॉफिटमधला मायनॉरिटीचा शेअर पण घ्यायचा. पण रेव्हेन्यू प्रॉफिट आपण सोडवलेली नाही, संपलं. मग टोटल करून टाका. 40 आणि 30 70 आणि 3 73, 73,200 ही झाली आपली मायनॉरिटी इंटरेस्ट. मग मायनॉरिटी इंटरेस्ट आपण सोडवलं 73,200. समजा या वर्किंग नोटचं उत्तर लॉस असतं तर मायनॉरिटीचा हा शेअर मायनॉरिटीमध्ये ॲड नाही, लेस झाला असता. वर्किंग नोट प्रॉफिटची असेल तर मायनॉरिटीचा शेअर ॲड करा मायनॉरिटीमध्ये. वर्किंग नोट लॉसची असेल तर मायनॉरिटीमध्ये मायनॉरिटीचा शेअर लेस करा. सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट झालं. मायनॉरिटी इंटरेस्ट झाल्यानंतर तिसरी वर्किंग नोट कॉस्ट ऑफ कंट्रोल. कॉस्ट ऑफ कंट्रोल. आता कॉस्ट ऑफ कंट्रोलचं उत्तर नेहमी गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व्ह कोणता तरी एक येऊ शकतो. याच्या पहिली सुरुवात नेहमी अशीच करायची जशी मी तुम्हाला सांगतोय. पहिले घ्यायचं शेअर्स परचेज बाय, कॉस्ट घ्या त्याची किंमत, म्हणजे असं लिहा कॉस्ट ऑफ शेअर्स. कॉस्ट ऑफ शेअर्स म्हणजे शेअरची किंमत. परचेज बाय होल्डिंग. कोण आहे होल्डिंग? ए लिमिटेड. मायनॉरिटीमध्ये आपण शेअर्स कुणाचे घेतो? मायनॉरिटीचे. कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये होल्डिंगने ज्या किमतीला शेअर्स खरेदी केले ती घ्यायचे. मग होल्डिंगने 16,000 शेअर्स घेतले, आम्हाला एवढंच माहिती आहे. किती रुपयाला घेतले ते नाही माहीत आम्हाला. मग लक्षात घ्या, होल्डिंग कंपनीने टोटल शेअर्स किती रुपयाला घेतले हे बॅलन्स शीटमध्ये दिलं जातं असेट साईडला इन्व्हेस्टमेंट या नावाने. मग इन्व्हेस्टमेंट शेअर्स इन बी लिमिटेड कितीची इन्व्हेस्टमेंट केली? 3,40,000. म्हणजे 3,40,000चे शेअर्स खरेदी केले. माहिती लिहा 3,40,000. म्हणजे होल्डिंग कंपनीने मायनॉरिटीचे शेअर्स किती रुपयाला घेतले हे बॅलन्स शीटच्या असेटला इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत चला. त्याच्यानंतर हे घेतलेल्या शेअरची फेस व्हॅल्यू याच्यातून वजा करायची. लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. मूळ किंमत किती? मग होल्डिंगने किती शेअर्स खरेदी केले होते? 16,000. मग 16,000 शेअर गुणिले प्रत्येक शेअर ओरिजिनल कितीचा? 10 रुपयाचा. मग 16,000 शेअर जर आपण 10 रुपयाने घेतले तर ते किती रुपयामध्ये आले पाहिजे? ते आले पाहिजे 1,60,000 मध्ये. करा तुम्ही. 1,60,000 रुपयामध्ये आले पाहिजे ओरिजिनल. पण आपण दिले किती? 3,40,000. तर लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा ओरिजिनल किमतीपेक्षा जास्त किंमत तुम्ही पेड केलेली असेल तर उत्तर येणार गुडविल. ओरिजिनल किमतीपेक्षा कमी पैसे दिले असतील तर येणार कॅपिटल रिझर्व्ह. आता जर उत्तर पॉझिटिव्ह आलं तर 3,40,000 मधून 1,60,000 वजा करा. मग 3,40,000 वजा 1,60,000 उत्तर आलं 1,80,000. याला काय म्हणायचं? ही कोणती सिच्युएशन आहे? तर ही गुडविलची सिच्युएशन आहे. कोणती सिच्युएशन आहे? गुडविल. उदाहरणार्थ मी इथं लिहून ठेवतो, तुम्ही इथं डायरेक्ट गुडविल नाव नाही द्यायचं, फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतोय. वजा केल्यानंतर उत्तर जर मायनसमध्ये आलं तर कॅपिटल रिझर्व्ह आणि उत्तर जर पॉझिटिव्ह आलं तर गुडविल. वरची संख्या जास्त असेल तर नेहमी आपलं गुडविल येणार आहे. म्हणजे शेअर्स जास्त किमतीला खरेदी केले फेस व्हॅल्यूपेक्षा तर गुडविल, आणि फेस व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला खरेदी केले तर कॅपिटल रिझर्व्ह. आता गुडविलची सिच्युएशन आली, काय करायचं? कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट, फक्त कॅपिटल प्रॉफिट, रेव्हेन्यू प्रॉफिट नाही, फक्त कॅपिटल प्रॉफिटची वर्किंग नोट बघायची. आता कॅपिटल प्रॉफिटमधला मायनॉरिटीचा शेअर तर गेला, आता कुणाचा शेअर बाकी आहे? होल्डिंगचा. हा होल्डिंग कंपनीचा शेअर कॅपिटल प्रॉफिटमधला, आता मी सर्कल करतो, हा शेअर जाणार कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये. मग हा शेअर्स कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये जाणार. काय करायचं? ॲड का लेस? तर लक्षात घ्या, वर्किंग नोट गुडविलची चालू असेल, सिच्युएशन गुडविलची चालू असेल आणि वर्किंग नोट प्रॉफिटमध्ये असेल, वर्किंग नोट प्रॉफिटमध्ये असेल आणि सिच्युएशन गुडविलची असेल तर हा प्रॉफिट नेहमी लेस करायचा. आणि जर हा कॅपिटल लॉस असता तर हा शेअर आपण ॲड केला असता. म्हणजे लक्षात घ्या, कॉस्ट ऑफ कंट्रोल सोडवताना गुडविल आलेलं असेल तर गुडविल सोडवताना कॅपिटल प्रॉफिटचा शेअर होल्डिंगचा लेस करायचा
आणि कॅपिटल लॉस असेल तर ॲड करायचा. आता प्रॉफिट आहे म्हणजे हा शेअर आपण लेस करणार. मग इकडे या, लेस ए लिमिटेड शेअर्स इन कॅपिटल प्रॉफिट. म्हणजे कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये काय करायचा, कॅपिटल प्रॉफिटमधला ए लिमिटेडचा शेअर प्रॉफिट असेल तर लेस करायचा, कॅपिटल लॉस असेल तर ॲड करायचा. आता आपण लेस करणार कारण कॅपिटल प्रॉफिट उत्तर आहे. मग नेहमी नाही चेक करत चला कॅपिटल प्रॉफिट आहे का कॅपिटल लॉस आहे. कॅपिटल प्रॉफिट आहे म्हणून हा शेअर आपण गुडविलमध्ये लेस करणार. लॉस असता तर हा शेअर आपण ॲड केला असता. 1,32,800. मग इकडे लेस करा 1,32,800. मग वजा 1,32,800. शिल्लक राहिले 47,200. उत्तर अजून पण पॉझिटिव्ह आहे, मायनसमध्ये आलेला नाही. सिच्युएशन अजून पण गुडविलचीच आहे. शेअर वजा केल्यानंतर फक्त कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटचा शेअर इथं घ्यायचा, रेव्हेन्यू प्रॉफिटच्या वर्किंग नोटचा शेअर घेऊ नका. फक्त कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटचा शेअर कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये घेतात, लक्षात घ्या. यानंतर बॅलन्स शीट बघायचं. बॅलन्स शीटमध्ये जर गुडविल असेल तर टोटल गुडविल इथं गुडविलमध्ये ॲड करा. मग बॅलन्स शीटमध्ये गुडविल नाही, मग संपलं. हेच आपलं फायनल उत्तर, यालाच नाव द्या गुडविल. मग आपलं गुडविल फायनल किती आलं, तर गुडविल आलं आपलं 47,200. या पद्धतीने गुडविल सोडवा. याच्यानंतर वर्किंग नोट सोडवतात. अनरिअलाइज प्रॉफिट. अनरिअलाइज प्रॉफिटची ॲडजस्टमेंट स्टॉकवर असते, ती काय ॲडजस्टमेंट दिली नाही म्हणजे ती वर्किंग नोट आपण सोडवणार नाही. आणि रेव्हेन्यू प्रॉफिटच नाही म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण आपण कॅल्क्युलेट करणार नाही. रेव्हेन्यू प्रॉफिटची वर्किंग नोट असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण आपण कॅल्क्युलेट करतो. मग संपलं. डायरेक्ट आता बॅलन्स शीट तयार करा. मग बॅलन्स शीट आपण तयार करून घेतलं. आपला जो होल्डिंग कंपनीचा बॅलन्स शीट असेल तो असा असेल व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट 5 कॉलम असतील, सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर आणि अमाऊंटचे 2 कॉलम, इनर आणि आउटर. या कॉलममध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर 2 पार्ट करा. पहिला पार्ट इक्विटी आणि लायबिलिटी आणि दुसरा पार्ट असेट. इक्विटी आणि लायबिलिटीमध्ये 4 पार्ट घ्या, 4 कंटेंट घ्या. पहिला कंटेंट आणणार शेअर होल्डरचा फंड. शेअर होल्डरच्या फंडमध्ये 2 पॉईंट घ्या. एक घ्या शेअर कॅपिटल आणि दुसरा घ्या रिझर्व अँड सरप्लस. मग पहिला पॉईंट घ्या शेअर कॅपिटल, 2-3 लाईन सोडा, बनवून ठेवायचं प्रॉब्लेममध्ये आणि नंतर सोडवायचं. रिझर्व अँड सरप्लस घ्या, 2-3 लाईन सोडा. त्याच्यानंतर मायनॉरिटी इंटरेस्ट 2 नंबरचा पॉईंट घ्या, मायनॉरिटी इंटरेस्टला जागा सोडू नका. 3 नंबरचा पॉईंट नॉन करंट लायबिलिटी. नॉन करंट लायबिलिटी म्हणजे लॉंग टर्म लायबिलिटी, त्याच्यामध्ये डिबेंचर, लॉंग टर्म लोन वगैरे येतात. 1-2 लाईन सोडा, शक्यतो येत नाही. करंट लायबिलिटी जास्त येतात आणि त्याच्यावर इंटर कंपनीची पण ॲडजस्टमेंट असते म्हणून करंट लायबिलिटीला जास्त जागा सोडायची. 8 ते 10 लाईन करंट लायबिलिटीला सोडायच्या. त्याच्यानंतर टोटल. मग दुसरा पार्ट सुरू होणार असेट. असेटमध्ये 2च भाग आहे, नॉन करंट असेट, करंट असेट. मग नॉन करंट असेटमध्ये पहिला पार्ट घ्यायचा टँजिबल असेट आणि दुसरा घ्यायचा इनटँजिबल असेट. टँजिबल असेट जास्त असतात, त्याच्यावर अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यू पण असते म्हणून टँजिबल असेटला 7-8 लाईन सोडा. इनटँजिबल असेट म्हणजे जी वर्किंग नोट सोडवली तुम्ही गुडविल वगैरे ती, त्याला 1-2 लाईन सोडा. आणि दुसरा पार्ट करंट असेट. करंट असेट आणि करंट लायबिलिटीवर इंटर कंपनी ओईंगचे ॲडजस्टमेंट असतात म्हणून 8-10 लाईन करंट लायबिलिटी आणि 8-10 लाईन करंट असेट यांना सोडायच्या आणि बॅलन्स शीट तयार करायचं. आता आपण बॅलन्स शीट तयार केलं. बॅलन्स शीट सोडवताना अगोदर लायबिलिटी साईड सोडवा, नंतर असेट साईड. दोन्ही ॲट ए टाईम सोडवायच्या नाही. मग लायबिलिटी साईडसाठी फक्त प्रॉब्लेमच्या लायबिलिटी साईडला जा आणि या सिक्वेन्सनुसार सोडवा. मग लायबिलिटी साईडला पहिला दिला शेअर कॅपिटल. मग इथं शेअर कॅपिटल आपण लिहून ठेवलेलं आहे. शेअर कॅपिटलमध्ये काय दिलं, इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. मग लिहा इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. विद्यार्थी मित्रांनो तुमची एकदा वर्किंग नोट झाली ना तर हा बॅलन्स शीट खूप सोपा आहे, फक्त अमाऊंट टाकायची आहे. आता एक लक्षात घ्या, जुन्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शेअर होल्डरचा फंड म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असतं, शेअर कॅपिटल, रिझर्वचे बॅलन्स, प्रॉफिटचे बॅलन्स, हे सबसिडरीचे आपण वर्किंग नोटमध्ये घेतले. मग इथं कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये यांच्या फक्त होल्डिंगच्या अमाऊंट घ्यायच्या, सबसिडरी कंपनीच्या नाही. शेअर कॅपिटल घेतलं फक्त होल्डिंगचं घ्या, रिझर्व घेतलं फक्त होल्डिंगचं घ्या, प्रॉफिट अँड लॉस घेतला फक्त होल्डिंगचा घ्या. म्हणजे शेअर कॅपिटल, रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये फक्त होल्डिंग कंपनीचे घ्यायचे आहे, सबसिडरीचे घेऊ नका. मग शेअर कॅपिटल फक्त होल्डिंगचा घ्या 5 लाख, डायरेक्ट आउटर कॉलम 5 लाख. फक्त होल्डिंग कंपनी ए लिमिटेडचा कॉलम बघायचा. त्याच्यानंतर जनरल रिझर्व, रिझर्व आणि प्रॉफिटचे बॅलन्स शेअर कॅपिटलमध्ये नाही लिहायचे, ते याच्यामध्ये लिहायचे रिझर्व अँड सरप्लसमध्ये. मग रिझर्व अँड सरप्लसमध्ये नंबर 1 जनरल रिझर्व. आणि रिझर्व आणि सरप्लस सुद्धा मी आत्ताच सांगितलं
फक्त होल्डिंग कंपनीचे घ्यायचे. मग जनरल रिझर्व्ह होल्डिंग कंपनीचा किती 2,40,000. बी लिमिटेड सबसिडरी सोडून द्या, फक्त ए लिमिटेड होल्डिंग कंपनी 2,40,000. मग जनरल रिझर्व्ह डायरेक्ट आउटरला लिहा 2,40,000. त्याच्यानंतर प्रॉफिटचा बॅलन्स तो पण फक्त होल्डिंगचाच घ्यायचा आणि तो इथंच लिहायचा प्रॉफिट अँड लॉस. त्याच्यासाठीच आपण जागा सोडलेल्या होत्या. प्रॉफिट अँड लॉस फक्त होल्डिंगचा घ्या 57,200 डायरेक्ट आउटर कॉलम 57,200. प्रॉफिट अँड लॉस पण झाला, संपला. म्हणजे शेअर कॅपिटल, रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस फक्त होल्डिंगचे घ्यायचे, सबसिडरीचे घेऊ नका. आणि इथून पुढं जेवढ्या पण लायबिलिटी असतील, आता जेवढ्या पण लायबिलिटी असतील त्या दोघांच्या घ्यायच्या, होल्डिंगच्या पण आणि सबसिडरीच्या पण. मग बँक ओव्हरड्राफ्ट दोघांच्या घ्या. मग बँक ओव्हरड्राफ्ट कोणती लायबिलिटी आहे तर नॉन करंट आहे का करंट आहे, तर लक्षात घ्या नॉन करंट म्हणजे लॉंग टर्म लायबिलिटी. याच्यामध्ये डिबेंचर आणि लॉंग टर्म लोन वगैरे येतात. तर शक्यतो नॉन करंट लायबिलिटी 90% दिले जात नाही, करंट लायबिलिटीज असतात. बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स, बिल्स पेबल या सगळ्या तुमच्या करंट लायबिलिटी आहे. करंट लायबिलिटीमध्ये लिहा. मग करंट लायबिलिटीमध्ये नंबर 1 बँक ओव्हरड्राफ्ट आणि दोघांच्या घ्यायच्या. मग बँक ओव्हरड्राफ्ट फक्त ए लिमिटेडची दिली, मग डॅश करून लिहा ए लिमिटेड. आणि ए लिमिटेडचा बँक ओव्हरड्राफ्ट डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा 80,000, कारण फक्त ए लिमिटेडचाच दिला, बी लिमिटेडचा नाही. बँक ओव्हरड्राफ्ट नंतर बिल्स पेबल दोघांचे घ्या. नंबर 2 दुसरी करंट लायबिलिटी आहे बिल्स पेबल. बिल्स पेबल पण दोघांचे अगोदर घ्यायचे. मग बिल्स पेबल इथं बघा तुम्ही एचा नाही दिला, फक्त बीचा दिला, मग बीचा घ्या. दोघांचा दिला असता तर दोघांचा घेतला असता. मग बी लिमिटेडचा बिल्स पेबल किती 8,400. मग इनरला लिहा इथं 8,400. का इनरला लिहिलं, कारण त्याच्यावर लगेच इंटर कंपनी ओईंगची ॲडजस्टमेंट आहे. कंसात बघा 3,000 रुपये पेबल टू ए आणि 3,000 पेबल टू बी, एकमेकांना देणं घेणं आहे ते. याला इंटर कंपनी ओईंग म्हणतात. बिल्स पेबल आणि क्रेडिटर्सवरती ॲडजस्टमेंट येतात. इंटर कंपनी ओईंग मी तुम्हाला शिकवलेली आहे. इंटर कंपनी ओईंग फक्त काय करायचं, बिल्स पेबलमधून लेस करायचं, दुसऱ्यांदा बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचं. क्रेडिटरमधून लेस केली तर दुसऱ्यांदा डेटर्समध्ये लेस करायची. मग लेस फक्त खाली लिहायचं लेस इंटर कंपनी ओईंग. आणि किती इथं कंसात दिलेले बघा 3,000 रुपये. मग 3,000 वजा करा, 8,400 मधून 3,000 गेले 5,400. त्याच्यानंतर शेवटची सन्ड्री क्रेडिटर्स. मग सन्ड्री क्रेडिटर्स सुद्धा करंट लायबिलिटी आहे. 3 नंबर सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं इथं इंटर कंपनी ओईंगचे ॲडजस्टमेंट असतात. करंट लायबिलिटीला आणि करंट असेटला जास्त जागा सोडा. सन्ड्री क्रेडिटर्स दोघांच्या घ्या. आता दोघांच्या दिल्या, मग पहिले घ्या ए लिमिटेड. ए लिमिटेड आणि दुसरी घ्या बी लिमिटेड. दोघांचे घ्या अगोदर. मग ए लिमिटेडची किती 47,100. इनरला लिहा 47,100. बीची किती 9,000. आणि दोघांची टोटल आली 47 आणि 9 56,100. दोघांचे टोटल क्रेडिटर्स किती आले 56,100. याच्यावर इंटर कंपनी ओईंगची ॲडजस्टमेंट इथं नाही दिली, इथं दिली बघा. सन्ड्री क्रेडिटर्स ए लिमिटेड इन्क्लूड्स 12,000 ड्यू टू बी लिमिटेड. इंटर कंपनी ओईंग. इंटर कंपनी ओईंग नेहमी लेस करायची, ॲड करायची नाही. लेस इंटर कंपनी ओईंग आणि किती 12,000. 12,000 वजा करा, 56 मधून 12 गेले किती 44 आणि वरचे 100, मग 44,100. आता इंटर कंपनी ओईंग जे बिल्स पेबलमधून वजा केले ते दुसऱ्यांदा बिल्स रिसिवेबलमधून तेवढेच वजा करायचे. जे क्रेडिटर्समधून वजा केले तेवढेच डेटर्समधून वजा करायचे जेव्हा असेटला आपण जाणार. संपलं. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड संपली. लायबिलिटीचा पहिला पार्ट संपला. लगेच टोटल करून टाका. मग करा टोटल. आउटर कॉलमची 5 लाख प्लस 2,40,000 प्लस 57,200 प्लस 80,000 प्लस 5,400 प्लस 44,100. किती टोटल येते बघा 5 लाख. एक आपलं राहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरचा मायनॉरिटी इंटरेस्ट आपला राहिला. आपण डायरेक्ट नॉन करंटवर गेलो होतो. मायनॉरिटी इंटरेस्ट राहिला. मायनॉरिटी इंटरेस्ट आपण सोडवलं होतं वर्किंग नोट. मग मायनॉरिटी इंटरेस्ट आपण वर्किंग नोट नंबर 2ला सोडवलं. किती 73,200. आणि मायनॉरिटी इंटरेस्ट नेहमी
कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये लिहितात. मग मायनॉरिटी इंटरेस्टच्या समोर नोट नंबर 2 73,200 ते आपलं राहिलं होतं. आणि आता टोटल करा. 5 लाख प्लस 2,40,000 प्लस 57,200 प्लस 73,000 जे राहिलं होतं आपलं मायनॉरिटी इंटरेस्ट प्लस 80,000 प्लस 5,400 प्लस 44,100 9,99,900. मग टोटल आली 9,99,900. एवढी टोटल आली आपली 9,99,900. जे वर्किंग नोटमध्ये मायनॉरिटी इंटरेस्ट सोडवलं ते नेहमी लायबिलिटीला लिहा. आणि इकडे कॉस्ट ऑफ कंट्रोलचं उत्तर गुडविल आलं तर गुडविल असेटला लिहितात. कॅपिटल रिझर्व्ह जर उत्तर आलं तर लायबिलिटीला लिहितात. तर मायनॉरिटी इंटरेस्ट आपलं झालं ते आपण रेकॉर्ड करून टाकलं 73,200. आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला जा. मग मी आता थोडी स्क्रीन ॲडजस्ट करतो. पहिला पार्ट आपला झाला, दुसरा पार्ट आपण सोडूया लायबिलिटी असेट्स. मग असेट्स आपण सोडूया. तर असेट्स आपल्याला सोडवायचे आहे. लायबिलिटी टोटल आपल्याला मिळाली 9,99,900. आता असेट्स. मग असेटचा पहिला पार्ट बघा, नॉन करंट असेट. नॉन करंट असेट म्हणजे फिक्स असेट, लॉंग टर्म असेट. दोन प्रकारचे फिक्स असेट असतात, टँजिबल आणि इनटँजिबल. टँजिबलमध्ये अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यू असते म्हणून आपण 7-8 लाईन सोडतो. टँजिबल म्हणजे सगळ्या ज्या दिसणाऱ्या असेट आहे, मग लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी या फिक्स असेट सगळ्या टँजिबलमध्ये लिहायच्या. मग पहिली लिहा लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग दोघांच्या घ्यायच्या. मग लँड अँड बिल्डिंग पहिले घ्या एची आणि बीची. मग डॅश करून ए लिमिटेड आणि त्याच्या खाली बी लिमिटेड दोघांच्या घ्या. शक्यतो इथंच लिहा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. ए लिमिटेडची किती आहे तर ए लिमिटेडची होल्डिंगची डायरेक्ट लिहायची 1,50,000. मग होल्डिंगची लिहा 1,50,000 इनरला. पण सबसिडीची डायरेक्ट लिहू नका 1,80,000, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग इथं कंसामध्ये लिहायचं 1,80,000 जी दिली बॅलन्स शीटला. आणि लँड अँड बिल्डिंगवर अंडर व्हॅल्यू होती का ओव्हर व्हॅल्यू फक्त चेक करा. लँड अँड बिल्डिंग ऑफ बी लिमिटेड आर अंडर व्हॅल्यू. अंडर व्हॅल्यू सांगितली. अंडर व्हॅल्यू म्हणजे ॲप्रिसिएशन आपण ॲड करतो. कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटमध्ये ॲड केलं होतं, इथं पण ॲड करा. मग 1,80,000 प्लस 20,000. मग टोटल किती झाली 2 लाख. आणि हे टोटल मिळवा आता 1,50,000 आणि 2 लाख टोटल दोघांचे किती झाले 3,50,000. या पद्धतीने म्हणजे अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यू आपण कॅपिटल प्रॉफिटमध्ये ॲडलेस करणार आणि दुसऱ्यांदा आपल्या बॅलन्स शीटमध्ये असेटमधून ॲडलेस करणार. लँड अँड बिल्डिंग नंतर विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरची असेट आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी. मग प्लांट अँड मशिनरी अगोदर घ्या ए लिमिटेडची. ए लिमिटेड म्हणजे होल्डिंगची डायरेक्ट लिहून टाका कारण त्याच्यावर अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यू नसते. 2,40,000. मग ए लिमिटेड इनरला लिहा 2,40,000. आता दुसरी आहे बी लिमिटेड. बी लिमिटेडची अगोदर घ्यायची किती आहे प्लांट अँड मशिनरी बी लिमिटेडची 1,09,000. मग लिहा 1,09,400 आहे. कंसामध्ये लिहा 1,09,400. आता याच्यावर अंडर व्हॅल्यू होती का ओव्हर व्हॅल्यू. अंडर व्हॅल्यू ॲड केली आपण. प्लांट अँड मशिनरीवर ओव्हर व्हॅल्यू म्हणजे डेप्रिसिएशन नेहमी लेस करायची. किती 10,000. मग 10,000 वजा करा. 1,09,400 मधून 10,000 वजा होतील 99,400. मग इथे लिहा आउटरला बीची प्लांट अँड मशिनरी 99,400 आणि दोघांची मिळून किती होते आपल्याकडे बघा 2,40,000 प्लस 99,400 टोटल आली 3,39,400. या पद्धतीने सोडवायचं म्हणजे दोघांच्या ॲसेट घ्यायच्या होल्डिंगच्या प्लस सबसिडरीची अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यू ॲडलेस करून मग लिहायची आणि दोघांची टोटल करून आउटरला लिहा. या पद्धतीने मग इथं 1,09,400 प्लांट अँड मशिनरी सबसिडरीची होती त्याच्यातून अंडर व्हॅल्यू आपण 10,000 वजा केले. शिल्लक राहिलेले 99,400 एवढी घेतले आणि होल्डिंगचे 2,40 याचे दोन्ही मिळून किती झाले 3,39,000. या सिक्वेन्सनुसारच सोडवायचं. लँड अँड बिल्डिंग झालं प्लांट अँड मशिनरी. इन्व्हेस्टमेंट
3,40,000 ही होल्डिंगची इन्व्हेस्टमेंट आहे आणि होल्डिंगची इन्व्हेस्टमेंट आपण इथं वापरली कुठं, कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये 3,40,000 वर्किंग नोटमध्ये घेतले. परत ती इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटला घ्यायची नाही, ती होल्डिंग कंपनीने इन्व्हेस्ट केली, ते संपलं त्यांचं काम. आता इन्व्हेस्टमेंट आपण बॅलन्स शीटला घेणार नाही. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, इन्व्हेंटरी घ्या. मग इन्व्हेंटरी काय आहे, फिक्स असेट आहे का ती, नाही ती फिक्स असेट नाही आहे. इन्व्हेंटरी स्टॉक करंट असेट आहे. पहिले अगोदर फिक्स असेट कंप्लीट करा, मग नॉन करंट म्हणजे टँजिबल दोनच आल्या. इनटँजिबल कोणती लिहायची, तर इनटँजिबल जर तुमच्या कॉस्ट ऑफ कंट्रोल या वर्किंग नोटचं उत्तर गुडविल आलं तर ते इनटँजिबलमध्ये लिहा. याचं उत्तर जर कॉस्ट ऑफ कॅपिटल रिझर्व्ह आलं तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. आता गुडविल आलं 47,200, मग लिहा इनटँजिबलमध्ये गुडविल, नोट नंबर लिहा 3 आणि डायरेक्ट आउटरला 47,200. म्हणजे नोट नंबर 3 गुडविल सोडवलं 47,200. उत्तर गुडविल आलं तर डायरेक्ट असेटमध्ये इनटँजिबलमध्ये गुडविल लिहायचं. उत्तर कॅपिटल रिझर्व्ह आलं तर रिझर्व्ह अँड सरप्लस वरती लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करायचं. संपलं. आता करंट असेट, करंट असेट कोणकोणते असतात, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश, या सगळ्या करंट असेट आहे. मग इन्व्हेंटरी स्टॉक करंट असेटमध्ये लिहा. मग करंट असेटमध्ये पहिलं इन्व्हेंटरी, पहिलं कोणतं, इन्व्हेंटरी. मग इन्व्हेंटरी दोघांच्या दिल्या, दोघांच्या घ्या. मग पहिले घ्या ए लिमिटेड आणि दुसऱ्यांदा घ्या बी लिमिटेड. मग ए लिमिटेडची इन्व्हेंटरी किती तिथं बघा प्रॉब्लेममध्ये, 1,20,000. इनरला लिहा 1,20,000 आणि बीची किती इन्व्हेंटरी 36. दोघांचे मिळून किती झाले 1,56,000. मग इन्व्हेंटरी दोघांचे मिळून घेतले 1,56,000. इन्व्हेंटरी नंतर डेटर्स, डेटर्स 2 नंबरची असेट सन्ड्री डेटर्स, ते पण दोघांचे दिले, दोघांचे घ्या. मग सन्ड्री डेटर्स दोघांचे दिलेले आहेत, मग घ्या पहिले ए लिमिटेड आणि त्याच्यानंतर बी लिमिटेड. मग सन्ड्री डेटर्स एचे किती 44 आणि बीचे किती 40. मग एचे घ्या 44, बीचे घ्या 40, टोटल झाले 84,000. सॉरी, टोटल इनरलाच लिहा. का बरं इनरला लिहायचं, कारण याच्यावर इंटर कंपनी ओइंग आहे. जेवढे क्रेडिटर्समधून वजा झाले तेवढे डेटर्समधून वजा करायचे. मग लेस इंटर कंपनी ओविंग, जेवढे क्रेडिटर्समधून वजा केले तेवढे डेटर्समधून वजा केला की करा किती 12,000. मग 84,000 मधून 12,000 वजा करा, आउटरला येणार 72,000. किती आले 72,000. या पद्धतीने म्हणजे क्रेडिटर्समधून इंटर कंपनी ओइंग लेस केली तर डेटर्समधून पण लेस करायची. त्याच्यानंतर बिल्स रिसेबल, बिल्स पेबलमध्ये लेस केली होती तर बिल्स रिसेबलमध्ये पण तुम्हाला लेस करावी लागेल. मग 3 नंबरची असेट बिल्स रिसिवेबल. अगोदर दोघांचे घ्या ए आणि बी, तर बिल्स रिसिवेबल फक्त एचा दिला आहे, मग एचा घ्या ए लिमिटेड. ए लिमिटेडचा किती 15,800. मग ए लिमिटेडचा इनरला लिहा 15,800. ए लिमिटेडचा आपण लिहितोय इनरला 15,800. आता इंटर कंपनी ओइंग लेस करा, लेस इंटर कंपनी ओइंग. आणि इंटर कंपनी ओइंग जेवढे बिल्स पेबलमधून वजा केले होते 3,000 तेवढेच बिल्स रिसिवेबलमधून वजा करा 3,000. 15,800 मधून 3,000 गेले 12,800 झालं. बिल्स पेबल आणि बिल्स रिसिवेबल म्युच्युअल ॲडजस्ट झाले. आता फक्त शेवटची कॅश ॲट बँक. मग 4 नंबर कॅश ॲट बँक. त्या सिक्वेन्सनुसारच सोडवायचं. मग कॅश थोडी अजून स्क्रीनवरती घेऊ, थोडीशी जागा आपल्याला कमी पडली. कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक पण दोघांच्या घ्या. कॅश ॲट बँक सुद्धा आपण दोघांच्या घेणार, एची आणि बीची. मग कॅश ॲट बँक बघा तिथं प्रॉब्लेममध्ये
प्रॉब्लेममध्ये कॅश ॲट बँक दिलेली आहे, एची पण दिली आणि बीची पण दिली. मग पहिले लिहा ए आणि नंतर घ्या बी. एकाची असेल तर एकाची, दोघांची असेल तर दोघांची लिहा. मग कॅश ॲट बँक एची किती, एची 14,500, बीची 8,000. मग इनरला लिहा 14,500 आणि 8. मग टोटल किती येते 14 आणि 8 22,500. आउटरला लिहा आणि संपलं. आता करा टोटल. संपली असेट साईट, टोटल करा. मग टोटल किती येते बघा. इथपर्यंतच असेट साईट होती, असेट साईट संपली. मग असेट पार्टची टोटल करा. 3,50,000 प्लस 3,39,400 प्लस 47,200 प्लस 1,56,000 प्लस 72,000 प्लस 12,800 प्लस 22,500. 9,99,900. मग टोटल आली 9,99,900 आणि लायबिलिटीची पण टोटल होती 9,99,900. या पद्धतीने आपण बॅलन्स शीट टॅली केला. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकतात. अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे होल्डिंग कंपनीचा. सोडवण्याची टेक्निक खूप सोपी आहे, फक्त टेक्निक जमली पाहिजे. होल्डिंग कंपनीने शेअर्स कोणत्या तारखेला खरेदी केले, कॅपिटल प्रॉफिट किती, रेव्हेन्यू प्रॉफिट किती, हे सगळं समजलं पाहिजे. आजचा जो प्रॉब्लेम होता तो फक्त होल इयर कॅपिटल प्रॉफिट, कारण शेवटच्या दिवशी खरेदी केले. मग जेव्हा जेव्हा होल्डिंग कंपनी शेवटच्या दिवशी शेअर्स खरेदी करणार तेव्हा त्याला फक्त कॅपिटल प्रॉफिट म्हणून सोडवा. अशा प्रॉब्लेममध्ये कॅपिटल प्रॉफिटचीच वर्किंग नोट सोडवायची, रेव्हेन्यू प्रॉफिटची सोडवायची नाही. मग आपण फक्त कॅपिटल प्रॉफिटचीच वर्किंग नोट सोडवली. कॅपिटल प्रॉफिटचं उत्तर जे कॅपिटल प्रॉफिट येतं का लॉस येतं ते समजून घ्या. प्रॉफिट उत्तर आलं होतं, मग ते दोघांना वाटा, होल्डिंग आणि मायनॉरिटी त्यांच्या शेअरनुसार. मग काय करायचं, हा मायनॉरिटीचा शेअर मायनॉरिटीच्या वर्किंग नोटमध्ये जाणार, हा होल्डिंगचा शेअर कॉस्ट ऑफ कंट्रोल या वर्किंग नोटमध्ये जाणार. मग कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये फक्त सिच्युएशन गुडविलची असेल आणि उत्तर कॅपिटल प्रॉफिट असेल तर लेस करा. सिच्युएशन गुडविलची असेल आणि उत्तर हा लॉसचा असेल तर ॲड करा. एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मायनॉरिटी आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला रेकॉर्ड करणार आणि गुडविल आपण बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करणार. म्हणजे हे पण रेकॉर्ड झालं, हे पण रेकॉर्ड झालं आणि हे दोन्ही पण रेकॉर्ड झाले. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण बॅलन्स शीट सोडवणार. तर या पद्धतीने तुम्ही होल्डिंग कंपनीचा प्रॉब्लेम सोडू शकतात. हा पहिला प्रॉब्लेम होता. भरपूर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपण करणार आहोत. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि होल्डिंग कंपनी सोडवायचा कसा ते समजून घेत चला. कारण तुम्ही थोडासा व्हिडिओ बघितला तर तुम्ही होल्डिंग कंपनी समजू शकत नाही. होल्डिंग कंपनी प्रॉपरली समजायचं असेल तर आमच्या पूर्ण कोर्सला फॉलो करा, लेक्चर सिरीजला फॉलो करा आणि प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघा. होल्डिंग कंपनी तुम्ही परफेक्टच सोडवणार. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरला आपण नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.